रोजच्या प्रमाणे संध्याकाळी आपण चालायला जातो आणि अचानक पाय असे जड होतात ना, जणू त्यांना खाली काहीतरी मोठे दगड बांधले आहेत. हां, अगदी बरोबर. आणि बहुतांश लोक काय विचार करतात की हा केवळ वाढत्या वयाचा परिणाम आहे किंवा मग दिवसभराच्या कामाचा ताण असेल. पण पण ही एक अत्यंत चुकीची समजूत असू शकते. हो, आणि खूप धोकादायक सुद्धा. नक्कीच. कारण हे जड झालेले पाय खरं तर हृदयाच्या आणि शरीराच्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्यांचा एक मोठा सायरन वाजवत असतात. तर आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच अत्यंत महत्त्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत. चालताना शरीरात दिसणारी हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणे नेमकी काय असतात आणि ती कशी ओळखायची यावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. कसं आहे ना, या विषयाचं गांभीर्य खरोखरच खूप मोठं आहे. अनेकदा हाय कोलेस्ट्रॉल म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर फक्त हृदयविकाराचा झटका किंवा छातीत दुखणे एवढंच येतं. बरोबर, हार्ट अटॅकचीच भीती वाटते सगळ्यांना. एक्झॅक्टली. पण शरीराची स्वतःची अशी एक भाषा असते आणि ती भाषा म्हणजे आपले पाय अतिशय स्पष्टपणे बोलत असतात. कोलेस्ट्रॉल केवळ हृदयाच्याच रक्तवाहिन्यांमध्ये साचत नाही. अच्छा. हो, ते शरीराच्या कोणत्याही भागात, विशेषतः पायांकडे जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ना, तिथेही साचू शकतं. हां, म्हणजे संपूर्ण शरीराचाच हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणूनच आपण आज हे जे सखोल विश्लेषण करतोय त्यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या काही अतिशय रंजक वैद्यकीय नोंदींचा आधार घेतोय. ते रत्नागिरीच्या प्रज्ञा क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात. बरोबर. त्यांच्या निरीक्षणांमधून एक गोष्ट खूप प्रकर्षणासमोर येते की रक्ताभिसरणाची म्हणजे सर्क्युलेशनची समस्या ही अचानक उद्भवत नाही. ती आधी काही अंतर्गत अलार्म्स देते. हो, छोटे छोटे सिग्नल्स मिळतात आपल्याला. राईट. आणि यातलं पहिलं लक्षण म्हणजे पायात वेदना किंवा जडपणा येणे. म्हणजे थोडं चाललं तरी पाय दुखतात, जड वाटतात, लवकर थकवा येतो. पण मला इथे अंतर्गत प्रक्रियेबद्दल जाणून घ्यायला आवडेल. असं नक्की काय होतं आतमध्ये? सांगतो ना. हे समजून घेण्यासाठी आपल्याला शरीराच्या म्हणजे ऑक्सिजनच्या गणिताकडे पाहावं लागेल. आता शरीरातील रक्तवाहिन्यांचं जाळं हे एखाद्या महामार्गासारखं असतं. जेव्हा एखादी व्यक्ती आरामात बसलेली असते तेव्हा पायाच्या स्नायूंना फारशा ऑक्सिजनची गरज नसते. त्यामुळे एखाद्या रक्तवाहिनीत म्हणजे जर कोलेस्ट्रॉलमुळे थोडं ब्लॉकेज असलं तरी जेवढं रक्त पुढे जातंय तेवढं त्या स्नायूंना जिवंत ठेवायला पुरेसं असतं. अच्छा, म्हणजे बसून असताना त्रास जाणवत नाही. अगदी बरोबर. पण जेव्हा चालण्याची क्रिया सुरू होते तेव्हा त्या स्नायूंचं काम वाढतं, आकुंचन प्रसरण वाढतं, त्यांना जास्त ऊर्जेची आणि साहजिकच जास्त ऑक्सिजनची मागणी असते. म्हणजे गाडीचा वेग वाढवला की इंजिनला जसं जास्त इंधन लागतं तसंच काहीसं. हां, अगदी परफेक्ट उदाहरण. पण इथे अडचण अशी होते की कोलेस्ट्रॉलच्या साचण्यामुळे तो वाढीव रक्तप्रवाह तिथे पोचू शकत नाही. बापरे. स्नायू ऑक्सिजनची मागणी करत राहतात, पण अरुंद झालेल्या रक्तवाहिन्या ती मागणी पूर्ण करू शकत नाहीत. आणि या ऑक्सिजनच्या अभावामुळे स्नायू एका वेगळ्या पद्धतीने ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काहीतरी बॅकअप प्लॅन वापरतात. हो, पण या प्रक्रियेत काय होतं, लॅक्टिक ॲसिड नावाचं रसायन स्नायूंमध्ये जमा होऊ लागतं. हे ऐकल्यावर मला एका उदाहरणाची आठवण येते. म्हणजे समजा एखाद्या बंद खोलीत आपण चूल पेटवली आणि तिथली चिमणी किंवा धुराडे बंद असेल तर तो सगळा धूर त्याच खोलीत साचून गुदमरायला होतं. राईट. तसंच काहीसं हे लॅक्टिक ॲसिड पायाच्या स्नायूंमध्ये अडकून वेदना निर्माण करत असावं, बरोबर? हे अतिशय अचूक विश्लेषण आहे. तो जो साचलेला धूर आहे ना, म्हणजेच लॅक्टिक ॲसिड, ते स्नायूंमध्ये जडपणा, तीव्र वेदना आणि गोळे निर्माण करतं. आपण ज्याला क्रॅम्प्स म्हणतो. हां, रात्रीच्या वेळी जे क्रॅम्प्स येतात ते. एक्झॅक्टली. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा चालल्यानंतर पायात येणारे क्रॅम्प्स हे याच प्रक्रियेचा परिणाम असतात. हे केवळ साधं दुखणे नाहीये, रक्तप्रवाह विस्कळीत झाल्याचं ते एक गंभीर लक्षण आहे. वैद्यकीय भाषेत याला पेरिफेरल आर्टरी डिसीज असं म्हणतात. अच्छा. पण इथेच खरी मेख आहे असं मला वाटतं. कारण अनेकदा लोक काय म्हणतात, अरे आज जरा जास्त चालणं झालं म्हणून पाय दुखतायत. हो, नेहमीच असं वाटतं आपल्याला. आपण सगळेच कधी ना कधी शारीरिक कष्टामुळे थकतो ना. मग हा सामान्य थकवा आणि तातडीने वैद्यकीय लक्ष देण्याची गरज असलेला थकवा यातील पुसटशी रेषा कशी ओळखायची? हां, खूप कळीचा मुद्दा आहे. ही रेषा ओळखणं गरजेचं आहे, कारण तीच निदानाची पहिली पायरी असते. आता बघा, सामान्य थकवा हा सहसा एखाद्या असामान्य शारीरिक कष्टानंतर येतो. म्हणजे नेहमीपेक्षा जास्त काम केल्यावर? हो. समजा एखाद्या व्यक्तीने अनेक महिन्यांनी अचानक एखादा मोठा डोंगर चढला, तर दुसऱ्या दिवशी पाय दुखणारच.
तो सामान्य आणि तात्पुरता थकवा आहे. पण जो वैद्यकीय लक्ष देण्याची गरज असलेला थकवा आहे ना, तो एका विशिष्ट पॅटर्नमध्ये येतो. पॅटर्नमध्ये हे जरा अधिक स्पष्ट करता येईल का? हा पॅटर्न नेमका कसा दिसतो? म्हणजे असं समजा, एखादी व्यक्ती रोज सकाळी बाजारात पायी जाते. हे अंतर रोजचं आणि सवयीचं आहे. पण अचानक काही आठवड्यांपासून असं होऊ लागतं की अर्धा रस्त्यात गेल्यावर त्या व्यक्तीच्या पोटऱ्यांमध्ये इतक्या तीव्र वेदना सुरू होतात की त्यांना तिथेच रस्त्यात थांबावं लागतं. अरे चा! आणि 2-5 मिनिटं विश्रांती घेतली की ते दुखणं पूर्णपणे थांबतं आणि पुन्हा चालायला लागलं की नेमक्या तेवढ्याच अंतरानंतर पुन्हा पोटऱ्या दुखायला लागतात. याचा अर्थ असा होतो का की विश्रांती घेतल्यावर स्नायूंची ऑक्सिजनची मागणी कमी होते आणि मगाशी तुम्ही जे म्हणालात तसं साचलेलं लॅक्टिक ॲसिड हळूहळू कमी होतं आणि वेदना थांबतात? बरोबर. हे स्पष्टीकरण पूर्णपणे शास्त्रशुद्ध आहे. वैद्यकीय परिभाषेत या विशिष्ट लक्षणाला क्लॉडिकेशन म्हणतात. हा एक अतिशय स्पष्ट सिग्नल आहे की रक्तप्रवाहात मोठा आणि कायमस्वरूपी अडथळा आहे. हा साध्या थकव्याचा प्रकार नाही. हा शरीराने वाजवलेला एक अत्यंत महत्वाचा धोक्याचा अलार्म आहे. आणि या अलार्मकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. बरं, आपण आतापर्यंत वेदना आणि थकव्याबद्दल बोललो. ज्या गोष्टी फक्त रुग्णाला आतून जाणवतात. हो, म्हणजे इनव्हिजिबल. राईट, अदृश्य आहेत त्या. पण डॉक्टर रेणुशे यांच्या माहितीमध्ये आणखी एक रंजक भाग मला दिसला. ऑक्सिजनचा अभाव केवळ वेदना निर्माण करत नाही, तर तो शरीराच्या बाह्य रूपावरही परिणाम करतो म्हणे. नक्कीच. काही काळानंतर हे बदल डोळ्यांना दिसू लागतात. तर आपण आता या दिसणाऱ्या आणि जाणवणाऱ्या बदलांकडे वळूया. हो, कारण जेव्हा अंतर्गत अलार्म्सकडे दुर्लक्ष होतं किंवा आजार बळावतो ना, तेव्हा शरीर बाहेरून म्हणजे त्वचेच्या माध्यमातून संकेत देऊ लागतं. या माहितीनुसार शरीराच्या इतर भागांपेक्षा पाय थंड पडणे आणि पायाची त्वचा निळसर किंवा फिकट दिसू लागणे हे मुख्य बदल आहेत. पण इथे माझी एक व्यावहारिक शंका आहे. विचारा ना. अनेकदा हिवाळ्यात किंवा आपण ऑफिसमध्ये एसीच्या खाली बसलेलो असतानाही पाय थंड पडतातच ना. मग साध्या वातावरणामुळे पाय थंड पडणे आणि रक्ताभिसरण थांबल्यामुळे पाय थंड पडणे यात गलसत न होऊ देण्यासाठी काय लक्षात ठेवायला हवं? हा प्रश्न खूप प्रॅक्टिकल आहे. वातावरणाचा परिणाम आणि रक्ताभिसरणाचा अभाव यातला मुख्य फरक सिमेट्री म्हणजे समानतेत असतो. म्हणजे दोन्ही बाजूंना समान परिणाम. एक्झॅक्टली. जर कडाक्याची थंडी असेल किंवा एसी सुरू असेल तर शरीराचे दोन्ही पाय तसेच हातांची बोटेही थंड पडतील. तो शरीराचा नैसर्गिक प्रतिसाद आहे. शरीर स्वतःची उष्णता वाचवण्याचा प्रयत्न करतं. बरोबर. पण जेव्हा कोलेस्ट्रॉलमुळे एखाद्या विशिष्ट रक्तवाहिनीत ब्लॉकेज असते तेव्हा अनेकदा एकाच पायाचे तापमान दुसऱ्या पायापेक्षा लक्षणीयरित्या कमी असू शकते. म्हणजे एकाच व्यक्तीचा एक पाय उबदार आणि दुसरा पाय बर्फासारखा थंड असू शकतो. अगदी तसंच. किंवा वातावरण पूर्णपणे उबदार असतानाही पाय सतत थंड लागत असतात. हे रक्ताभिसरण थांबल्याचं लक्षण आहे. रक्त हे केवळ ऑक्सिजन आणि पोषक तत्वच वाहून नेत नाही, तर ते शरीराची उष्णताही सर्वत्र पसरवण्याचं काम करतं. अच्छा. एखाद्या इंजिनमध्ये जसं रेडिएटरचं पाणी फिरून तापमान नियंत्रित करतं, तसंच रक्त शरीराचं तापमान राखतं. जर पायाकडे जाणारा रक्ताचा प्रवाहच कमी झाला असेल तर साहजिकच तो भाग उष्णता गमावून थंड पडणार. हे समजायला खूप सोपं आहे. पण त्वचेचा रंग बदलण्यामागे काय विज्ञान आहे? म्हणजे निळसर किंवा फिकट त्वचा कशी तयार होते? तिथे रक्तातील ऑक्सिजनची पातळी महत्वाची ठरते. शुद्ध आणि भरपूर ऑक्सिजन असलेलं रक्त हे लाल भडक असतं, ज्यामुळे निरोगी त्वचेला एक नैसर्गिक गुलाबी रंग किंवा एक प्रकारची तजेला मिळते. राईट. जेव्हा रक्तपुरवठा खंडित होतो तेव्हा त्वचेच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजन नसलेलं रक्त गडद रंगाचं असतं. यामुळे सुरुवातीला त्वचा फिकट किंवा पांढरट दिसू लागते. आणि जर परिस्थिती जास्त बिघडली तर मग ती त्वचा निळसर दिसू लागते. ह्या निळसर पडण्याला वैद्यकीय भाषेत सायनोसिस म्हणतात. हे एका मोठ्या आजाराकडे वाटचाल करत असल्याचे अतिशय गंभीर संकेत आहेत. बापरे! यावरून ऑक्सिजनचं महत्त्व किती खोलवर आहे हे लक्षात येतं. पण यातला आणखी एक मुद्दा असा आहे की पायावरची जखम लवकर बरी न होणे. हिलिंग प्रोसेस स्लो होणे. हो. साधी जखम बरी न होणे हा कोलेस्ट्रॉलचा किंवा ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्यांचा प्रश्न कसा असू शकतो? याचं मूळ कारण आपल्या पेशींच्या कार्यपद्धतीत दडलेलं आहे. शरीराची कोणतीही जखम भरून काढण्याची गुंतागुंतीची प्रक्रिया असते. त्या ठिकाणी नवीन पेशी तयार व्हाव्या लागतात. बरोबर.
या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा, संसर्गाशी लढणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि इतर पोषक घटक लागतात. हे सगळं म्हणजे हा सगळा कच्चा माल तिथे पोचवण्याचं काम रक्त करतं. मगाशी आपण जो महामार्गाचा संदर्भ दिला होता तो इथे लागू पडतो का? समजा एखाद्या मुख्य रस्त्यावर अपघात झालाय आणि तिथे दुरुस्तीचं काम करायचंय, पण तिथे जाणारा मुख्य रस्ता जर आधीपासून ट्रॅफिक जॅममुळे बंद असेल तर दुरुस्ती करणारे कामगार किंवा आवश्यक साहित्य तिथे पोचूच शकणार नाही. एकदम परफेक्ट. आणि मग परिणामी तो खड्डा तसाच राहील. हे उदाहरण अगदी चपखल आहे. रक्तप्रवाह नीट नसल्यास जखम भरून येण्याची प्रक्रिया मंदावते किंवा पूर्णपणे थांबते. एखाद्या रुग्णाला पायात चपलीमुळे साधी जखम होते, आपण शू बाईट म्हणतो ज्याला, हो, खूप कॉमन आहे ते. किंवा नखं कापताना थोडं कातडं कापलं जातं. सामान्यतः हे 2-3 दिवसात भरून यायला हवं, पण इथे आठवडे उलटून गेले तरी जखम भरून येत नाही. अशावेळी लोक अनेकदा फक्त वरवर मलम लावत बसतात. हो ना, कोणीतरी सांगतं हे मलम लाव ते मलम लाव. पण मूळ समस्या त्वचेवर नसून आतल्या रक्तवाहिनीत असते, जिथून तो कच्चा माल पोचतच नाहीये. हे ऐकताना खरंच वाटतं की आपण अनेकदा छोट्या लक्षणांकडे किती सहज दुर्लक्ष करतो. पण या चर्चेमध्ये ना मला एका गोष्टीकडे विशेष लक्ष वेधायचं आहे. आपण आत्तापर्यंत जी लक्षणे पाहिली ती हळूहळू वाढणारी आहेत, क्रॉनिक आहेत. पण डॉक्टर रेणुशे यांच्या माहितीनुसार काही वेळा यातून तातडीच्या वैद्यकीय मदतीची म्हणजे इमर्जन्सीची परिस्थितीही उद्भवू शकते. या सामान्य लक्षणांची तुलना तातडीने लक्ष देण्याची गरज असलेल्या लक्षणांशी कशी करायची? हा अत्यंत महत्वाचा भाग आहे बरं का. मगाशी आपण क्लॉडिकेशनबद्दल बोललो, जिथे चालताना वेदना होतात आणि थांबल्यावर त्या कमी होतात. हा एक जुनाट प्रकार आहे. राईट. पण काही वेळा काय होतं, अचानक एखादी गुठळी म्हणजे ब्लड क्लॉट तयार होऊन आधीच अरुंद असलेली रक्तवाहिनी 100% ब्लॉक करते. याला अक्यूट लिंब इस्केमिया म्हणतात. अच्छा. ही एक पूर्णपणे इमर्जन्सी आहे. मग याची लक्षणे कशी ओळखायची? यात वेदना चालताना नाही तर विश्रांती घेतानाही होतात. जर पायात अचानक अत्यंत असह्य वेदना सुरू झाल्या, ज्या बसून किंवा झोपूनही थांबत नसतील. बापरे. पायाचा रंग अचानक पूर्णपणे पांढरा किंवा निळा काळा पडला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पायातली संवेदना अचानक निघून गेली, तर हे लक्षण आहे की रक्तपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. म्हणजे पायाला स्पर्श केल्यावर काहीच जाणवत नाही? होय. मुंग्या येणे किंवा पूर्ण बधीरपणा येणे, अशावेळी घरगुती उपाय करत बसणे, शेकणे किंवा तेल लावून मालिश करणे हा खूप मोठा धोका ठरू शकतो. हो, कारण वेळ निघून जात असतो. अगदी बरोबर. अशा परिस्थितीत थेट हॉस्पिटलचा इमर्जन्सी वॉर्ड गाठणे हाच एकमेव पर्याय असतो. काही तासांच्या आत वैद्यकीय मदत न मिळाल्यास पेशी पूर्णपणे मृत होऊन पाय कायमचा गमावण्याची वेळ येऊ शकते. हे खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. वेळीच जागरूक असणं किती गरजेचं आहे हे यातून स्पष्ट होते. आता आपण या गंभीर चित्राकडून थोडं आशेच्या किरणाकडे आणि उपायांकडे वळूया. नक्कीच. या समस्येतून बाहेर कसे पडायचे आणि दैनंदिन जीवनात कोणते साधे बदल करायचे यावरही श्रोत्यांमध्ये महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. पण इथे मला एक गोष्ट अजिबात समजत नाहीये आणि तो एक मोठा विरोधाभास वाटतोय मला. विरोधाभास? कोणता विरोधाभास? म्हणजे बघा, आपण आत्तापर्यंत सांगत आलोय की चालल्यामुळे पायाच्या स्नायूंची रक्ताची मागणी वाढते आणि ब्लॉकेजमुळे ती पूर्ण न झाल्याने लॅक्टिक ॲसिड साचून वेदना होतात. थोडक्यात चालल्यामुळे त्रास होतोय. आणि तरीही डॉक्टर रेणुशे यांच्या माहितीनुसार यावर मुख्य प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सांगितलंय की रोज 30 मिनिटे चालण्याची सवय ठेवा. बरोबर आहे ते. अहो, पण ज्या पायाला चालताना त्रास होतोय त्यालाच पुन्हा चालायला लावण्यात काय लॉजिक आहे? दुखत असताना चालल्याने फायदा कसा काय होऊ शकतो? हां, वैद्यकीय विज्ञानातील एक अत्यंत सुंदर चमत्कार आहे. ऐकायला हे नक्कीच विचित्र आणि परस्पर विरोधी वाटतं. हो ना, पण यामागे एक भक्कम आणि प्रगत वैज्ञानिक कारण आहे. जेव्हा नियमितपणे चालण्याचा व्यायाम केला जातो, अर्थातच डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि स्वतःच्या क्षमतेनुसार, तेव्हा शरीराला एक प्रकारे आव्हान दिले जाते. अच्छा. मुख्य रक्तवाहिनीत अडथळा असला तरी नियमित चालण्यामुळे स्नायूंना ऑक्सिजनची गरज वारंवार भासत राहते. या सततच्या मागणीमुळे शरीर स्वतःची एक नवीन व्यवस्था उभी करू लागतं. नवीन व्यवस्था म्हणजे शरीर स्वतःहून काही बदल करतं आतमध्ये? होय. शरीर त्या मुख्य ब्लॉक झालेल्या रक्तवाहिनीच्या आजूबाजूला नवीन, अत्यंत सूक्ष्म आणि छोट्या रक्तवाहिन्यांचे जाळे निर्माण करू लागते. याला वैद्यकीय भाषेत
कोलॅटरल सर्क्युलेशन म्हणतात. क्या बात है. आणि ही नवीन रक्तवाहिन्या तयार होण्याची जी प्रक्रिया आहे तिला अँजिओजेनेसिस म्हणतात. म्हणजे मुख्य महामार्गावर जर कायमस्वरूपी ट्रॅफिक जॅम असेल तर जसे स्थानिक लोक आजूबाजूच्या छोट्या गल्ल्यांमधून किंवा शेतातून पर्यायी रस्ते बनवून मार्ग काढतात, तसंच शरीर स्वतःचे नवीन रस्ते बनवतं. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. शरीर अक्षरशः स्वतःचा नैसर्गिक बायपास तयार करत असतं. बापरे, हे अमेझिंग आहे. पण हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हे एका रात्रीत होत नाही. यासाठी रोज नियमितपणे चालण्याची सवय लागते. जेव्हा चालताना पाय दुखू लागतात तेव्हा थोडा वेळ थांबावे. वेदना कमी झाल्यावर पुन्हा चालावे. या थांबण्या आणि पुन्हा चालण्याच्या प्रक्रियेमुळे पेशींना एक रासायनिक संदेश मिळतो की या भागात अधिक रक्ताची गरज आहे. हा संदेश नवीन रक्तवाहिन्या तयार करण्याची प्रक्रिया वेगवान करतो. वा. त्यामुळेच चालणे हा केवळ प्रतिबंध नाही, तर तो एक नैसर्गिक आणि दीर्घकालीन उपचारही आहे. हे खरंच थक्क करणार आहे. शरीराची स्वतःला बरं करण्याची ताकद अफाट असते, पण या नवीन रक्तवाहिन्या तयार करण्यासाठी आणि एकंदर आरोग्य सुधारण्यासाठी शरीराला योग्य इंधन देणंही तितकंच गरजेचं आहे ना. इथे आहाराची भूमिका काय असते? आहाराची भूमिका यात सर्वात मोठी असते. तेलकट, अति तळलेले पदार्थ आणि जे ट्रान्सफॅट्स असतात ना, ते थेट रक्तवाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉलची भर घालतात. म्हणजे ते जंक फूड वगैरे? हो, ते एक प्रकारे कचरा तयार करण्याचे कारखाने आहेत, जे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर आणखी कचरा टाकतात. याउलट आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळे यांचा भरपूर समावेश असायला हवा. या पदार्थांमध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. पण फायबरचा नक्की उपयोग काय होतो? म्हणजे ते पचनासाठी चांगलं असतं एवढंच माहिती असतं बहुतेकांना. फायबर हे रक्तातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल एका स्पंजसारखं शोषून घेते आणि ते शरीराबाहेर टाकण्यास मदत करतं. ते एक प्रकारे रक्तवाहिन्या स्वच्छ करणाऱ्या झाडूचं काम करतं. अच्छा. आणि या सगळ्या प्रक्रियेत लिपिड प्रोफाईल या वैद्यकीय तपासणीचा उल्लेख वारंवार येतोय. ही तपासणी नियमित करण्याचं महत्त्व काय आहे? लिपिड प्रोफाईल ही रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या विविध प्रकारांची अचूक मोजणी करणारी चाचणी आहे. आपण नेहमी म्हणतो ना की बाहेरून निरोगी दिसणारी व्यक्ती आतूनही तशीच असेल असे नाही. अगदी बरोबर. लिपिड प्रोफाईल हा आत काय चाललंय हे दाखवणारा आरसा आहे. यात प्रामुख्याने चांगलं कोलेस्ट्रॉल, ज्याला आपण HDL म्हणतो, आणि वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL आणि ट्रायग्लिसराइड्स यांची पातळी समजते. हे चांगलं आणि वाईट कोलेस्ट्रॉल कसं काम करतं? हे समजण्यासाठी आपण एका साध्या यंत्रणेचा विचार करू. LDL म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल हे कचरा टाकणाऱ्या ट्रकसारखं आहे. ओके. जे यकृताकडून कोलेस्ट्रॉल घेऊन ते रक्तवाहिन्यांमध्ये पसरवतं आणि तिथे साठवतं. याउलट HDL म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल हे कचरा गोळा करणाऱ्या गाडीसारखं आहे. अच्छा, म्हणजे साफसफाई करणारी गाडी. एक्झॅक्टली. ते रक्तवाहिन्यांमधील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल गोळा करून पुन्हा यकृताकडे घेऊन जातं, जेणेकरून शरीर त्याची विल्हेवाट लावू शकेल. हां. जर एखाद्या व्यक्तीला चालताना पायात वेदना होत असतील तर नुसत्या वेदनाशामक गोळ्या खाऊन तात्पुरता आराम मिळवण्यापेक्षा लिपिड प्रोफाईल करून समस्येचा मुळापर्यंत पोहोचणे आणि LDL HDLचे प्रमाण तपासणे आवश्यक आहे. बरोबर. या सर्व वैद्यकीय माहितीच्या शेवटी ना डॉक्टर रेणुशा यांनी एक अतिशय मार्मिक वाक्य नमूद केलंय. ते म्हणतात, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. खरंच आहे ते. यावरून मला वाटतं की कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्य प्रवासात कुटुंबाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कारण अनेकदा माणसाला स्वतःचे आजार लपवण्याची सवय असते. हो, किंवा काही नाही ठीक होईल असं म्हणत दुर्लक्ष करतात लोक. राईट. इथे कुटुंबातील सदस्यांचं निरीक्षण खरोखरच कळीचं ठरतं. अनेकदा जो व्यक्ती या रक्ताभिसरणाच्या किंवा कोलेस्ट्रॉलच्या त्रासातून जात असतो ना, तो हळूहळू नकळतपणे आपली जीवनशैली आणि सवयी बदलतो. आणि विशेष म्हणजे त्याला स्वतःलाही ते लक्षात येत नाही. सवयी बदलतो म्हणजे नक्की काय करतो? उदाहरणार्थ, घरातील एखादी वयस्कर व्यक्ती पूर्वी बाजारात अतिशय वेगाने चालायची, पण आता चालताना ते वारंवार मागे पडू लागतात. अच्छा. किंवा मॉलमध्ये चालताना ते वारंवार जरा दुकानात काय आहे पाहूया असं म्हणून खोटे बहाणे करत थांबतात, कारण त्यांना पायात येणाऱ्या वेदनांमुळे विश्रांती हवी असते. नेहमी सराईतपणे जिणे चढणारी व्यक्ती आता एक मजला जायचं असलं तरी लिफ्टची वाट पाहत उभी असते. अरे रे, म्हणजे ते वेदना टाळण्यासाठी आणि पायांना विश्रांती देण्यासाठी स्वतःच्या हालचाली कमी करत असतात. ते आपला मार्ग बदलत असतात. होय, आणि कुटुंबातील सदस्यांनी हे सूक्ष्म बदल टिपणे गरजेचे आहे.
जर घरातील कोणाच्या चालण्याच्या सवयीत असा अचानक बदल दिसत असेल किंवा ते वारंवार पायात गोळे येत असल्याची तक्रार करत असतील तर त्यांना केवळ तेल लावून शेकण्याचा सल्ला देण्याऐवजी योग्य डॉक्टरांकडे जाण्यासाठी आणि तपासण्या करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. एकमेकांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवून वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास मोठे अनर्थ टळू शकतात. नक्कीच. कुटुंबाचा पाठिंबा हा अनेकदा उपचारांमधला सर्वात मोठा दुवा असतो. पायात होणाऱ्या साध्या वेदना, चालताना येणारा थकवा आणि रात्री पायात येणारे क्रॅम्प्स हे केवळ कामाचा किंवा वयाचा परिणाम नसून ते हाय कोलेस्ट्रॉल आणि ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्यांचे अत्यंत महत्त्वाचे संकेत असू शकतात, हे आपण पाहिलं. आणि केवळ वेदनाच नाही तर पाय थंड पडणे, त्वचेचा रंग फिकट किंवा निळसर होणे आणि पायावरच्या जखमा लवकर बऱ्या न होणे हे रक्तातील ऑक्सिजन लक्षणीयरित्या कमी झाल्याचे स्पष्ट पुरावे आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. पण या सर्व चर्चेतील सर्वात दिलासादायक बाब म्हणजे या परिस्थितीवर मात करणे नक्कीच शक्य आहे. योग्य आहार घेणे, ज्यामध्ये हिरव्या भाज्या आणि भरपूर फायबरचा समावेश असेल, तेलकट आणि तळलेल्या पदार्थांना दूर ठेवणे आणि नियमित लिपिड प्रोफाईल तपासणी करून आतली स्थिती जाणून घेणे. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचा तो वैद्यकीय चमत्कार, ज्या पायांना चालताना वेदना होतात त्यांनाच बळकट करण्यासाठी आणि नवीन रक्तवाहिन्या निर्माण करण्यासाठी रोज 30 मिनिट चालण्याची सवय लावणे. आणि अर्थातच कधी तातडीच्या वैद्यकीय परिस्थितीचे भान ठेवणे. असह्य वेदना, संवेदना जाणे आणि रंगात होणारा अचानक बदल याकडे कधी दुर्लक्ष न करणे. राईट. आजच्या या सखोल विश्लेषणातून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झाली आहे की शरीर अत्यंत बुद्धिमान आहे आणि ते सतत संवाद साधत असते. फक्त तो संवाद ऐकण्याची आणि समजून घेण्याची आपली तयारी असायला हवी. अगदी खरंय. आजची ही चर्चा संपवताना मला एका विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर थांबायचं आहे. आपणच पाहिलं की आपले पाय हे एखाद्या गाडीच्या डॅशबोर्डवरील इंडिकेटर्ससारखे काम करतात. डॅशबोर्डवरील एखादा छोटासा लाल दिवा जसा इंजिनमधला मोठा बिघाड दर्शवतो, तसंच आपले पाय हृदयाच्या आणि संपूर्ण रक्ताभिसरण संस्थेच्या आरोग्याची स्थिती दर्शवतात. बरोबर. जर शरीर इतक्या अचूकपणे अंतर्गत धोक्याचे इशारे बाहेर देत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्या रोजच्या जीवनातील आणखी अशी कोणती सामान्य लक्षणे असतील ज्यांच्याकडे आपण हे तर नेहमीच आहे किंवा हा फक्त कामाचा ताण आहे असे म्हणून वारंवार दुर्लक्ष करत असू. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कदाचित सतत होणारी पाठदुखी, जेवणानंतरची अपचनाची सवय किंवा अगदी डोळ्यांखाली येणारी सूज यातूनही शरीर असाच एखादा अत्यंत महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असेल का? पुढच्या वेळी जेव्हा शरीर काही वेगळे संकेत देईल तेव्हा लगेचच एखादी वेदनाशामक गोळी घेण्यापूर्वी क्षणभर थांबा, लक्ष द्या आणि तो शरीराचा डॅशबोर्ड वाचण्याचा प्रयत्न नक्की करा. नक्कीच. आजच्यासाठी एवढेच. शरीराचे हे सूक्ष्म संकेत ऐकत रहा, जागरूक रहा आणि निरोगी रहा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल विश्लेषणासह.